वंदना तव चरणी। स्वागतम सुस्वागतम। अखंड ब्रह्मांडाचा नायक, 14 विद्या 64 कलेचा अधिपती, आपल्या सर्वांचा लाडका विघ्नहर्ता गणरायाला सर्वप्रथम त्रिवार वंदना करून या रंगभूमीला, या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावची ग्रामदेवता आई गरजाई वाघजाई काळकाई, या मुंबईची आई मुंबादेवी, त्याचप्रमाणे ज्यांनी हे स्वराज्य घडविण्यासाठी, ज्यांनी हे स्वराज्य घडविण्यासाठी घोड्यांचा ताफा सह्याद्रीच्या कडेकबरापासून दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, असे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती, त्यांना घडविणाऱ्या राजमाता आई जिजाऊ, धर्मरक्षक संभाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत तुकाराम महाराज, आणि आज या ठिकाणी उपस्थित सर्व नाचकला प्रेमी, माय बाप रसिक प्रेक्षक, कवी, गुरुजन, शाहीर यांना ब्रह्मनिष्ठ सद्गुरू गुणीराज हैमती महाराज यांच्या घराण्यातील गुरुवर्य दत्ताजी बुवा आयरे यांचे शिष्य वस्ताद महादेव दळवी दीपक मोरे। आनंद
पोटी शिवरत्न जन दया दिसतोस लई सुंदर प्रेम आहे माझे तुझ्यावर मला तर सांगशील काही तू खरं लावून साडी हातात बांगड्या लावून साडी हातात बांगड्या करण्यास का सांग बरं लावून साडी हातात बांगड्या करण्यास का सांग बरं लावून साडी हातात बांगड्या लावून साडी हातात बांगड्या दिसाया दिसतोस लई सुंदर प्रेम आहे माझे तुझ्यावर दिसाया दिसतोस लई सुंदर प्रेम आहे माझे तुझ्यावर मला आता सांगशील काय तू खरं लावून साडी हातात बांगड्या लावून साडी हातात बांगड्या तू मनापासून प्रेम मी केलं मन दुसरीवर का गेलं नको मांडू तू असा खेळ फसवण्यात गेला वेळ तक्रारी तुझ्या आहेत भरपूर कसा धरावा मी तुझा धीर तक्रारी तुझ्या आहेत भरपूर कसा धरावा मी तुझा धीर मला आता सांगशील काय तू खरं लावून साडी अरे लावून साडी लावून साडी हातात बांगड्या भरल्यास का सांग बरं लावून साडी हातात बांगड्या लावून साडी हातात दिसाया दिसतो लई सुंदर प्रेम आहे माझे तुझ्यावर दिसाया दिसतो लई सुंदर प्रेम आहे माझे तुझ्यावर मला आता सांगशील काय तू खरं लावून बांगड्या हातात बांगड्या तू बरं लावून साडी लावून साडी हातात बांगड्या लावून साडी हातात या ठिकाणी प्रकाश कृष्णा मोरे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये आले त्यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम मोरे कैलासवासी अनंत मोरे यांच्या स्मरणार्थ 200 रुपये आलेले आहेत अशोक देवरुखकर यांच्याकडून कॉन्स्टेबल आहेत 500 रुपये या ठिकाणी बक्षीस आलंय त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो या ठिकाणी गवळण झालेले आहे आणि प्रश्नपद मी माझा विषय शाहिरांना दिलेला आहे परंतु रसिकांच्या माहितीसाठी या ठिकाणी प्रश्न सांगतो शाहिरांना दिलेला विषय असा आहे आपल्या देहामध्ये असा एक नर आहे त्याला 4 शिंगे 3 पाय 2 शिरे 7 हात असा नर कोणत्या ठिकाणी राहतो आणि कोणत्या मंत्राचा जप करतो आणि त्याचं नाव काय शाहिरांना बाजू दिले या ठिकाणी अध्याय 76 ओवी 361 पासून 370 पर्यंत पाठवा असा विषय मी या ठिकाणी शाहिरांना दिलेला आहे वेळ झालेला आहे एका मुकड्यातच या ठिकाणी मी माझं या ठिकाणी प्रश्नपद सादर करतो आणि कार्यक्रम संपवतो रेकॉर्ड ब्रेक याला देतो मी दणका याचा मोडेन मनका याला देतो मी दणका आता मोडेन मनका आज लढत होणार दोघाची वजाबाकी करू याच्या रागाची वजाबाकी करू याच्या रागाची पाहूया डरकळ किती या वाघाची वजाबाकी करू याच्या रागाची पाहूया डरकळ किती या वाघाची
तीन पाय ही दोन शिर, तीन पाय ही दोन शिर, तीन पाय ही दोन शिर. असा हा नर सांगा हो बर, असा हा नर सांगा हो बर. कथा शोधा इथे ग्रंथ भागाची, वजाबाकी करू याच्या रागाची, वजाबाकी करू याच्या रागाची. पाहूया डायरेक्ट किती या वाघाची, वजाबाकी करूया रागाची, पाहूया डायरेक्ट किती या वाघाची. वजाबाकी करूया रागाची, पाहूया डायरेक्ट किती या वाघाची. एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि कवी आमचे मित्र सिद्धेश दादा उतेकर यांच्याकडून 101 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे शाहीर वेदांत जाधव यांच्याकडून 101 यांना ही शायरी मानाचा मुद्रा करतो आणि माझी पहिली फेरी या ठिकाणी पूर्ण करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझं संपूर्ण गावापासून ते मुंबई यंगस्टर मित्रमंडळ आमडस देऊळवाडी आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे जुने शाहीर या ठिकाणी हरिभक्त पारायण आत्माराम मोरे आमचे आप्पा, जे स्वतः गायकी करून ढोलकी वाजून ज्यांनी कार्यक्रम केलेले आहेत, असं व्यक्तिमत्व आज वयाची 70 गेले पण आज आमच्या पाठिंब्याला यासाठी पाठिंबा देण्यासाठी बसलेले आहेत. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि एक शेवटचं नाव मित्रांनो, माझ्या गावचा शैली वादक दीपक मोरे या ठिकाणी शुभेच्छा देतो. शायरी ज्या पद्धतीने कार्यक्रम करतील त्या मार्गाने आपण जाऊ आणि दुसरी बारीसाठी सर्वांनी असंच सहकार्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि प्रथम फेरी संपवतो. धन्यवाद.
भिकाजी भोड, शाहीर मंगेश यादव, शाहीर सुधाकर मातकर, शाहीर किशोर धनावडे, शाहीर संदेश ओकटे, शाहीर सुभाष पावदाने, शाहीर सचिन उजगावकर, शाहीर भार्गव कदम, समाजसेवक प्रभाकरजी धनावडे साहेब, शाहीर संकेतवीर, तर विशेष सहकार्य सुनील दादा डावल. या ठिकाणी या गर्दीमध्ये खूप काही शाहीर वर्ग आलेला आहे. अशी सर्वांचीच वेळेअभावी नावं घेता येणार नाही. जसा जसा कार्यक्रम पुढे जाईल तशी मी नावं घेतो. पुन्हा एकदा त्या सर्व रसिक बांधवांना शाहिरी मानाचा मुजरा आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो, बारीला सुरुवात करतो. तत्पूर्वी माझे स्वर्गवासी बुवा गणुवी शंकर गावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझ्या बारीला सुरुवात करतो. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जो माय तुझ्याची पूजा करतो तो पुण्यवान होतो. जो लक्ष्मी कुबेराची पूजा करतो तो धनवान होतो. जो सरस्वती गणपतीची पूजा करतो तो बुद्धिवान होतो. आणि जो गुरु सद्गुरूची पूजा करतो तो गुणवान होतो. आजचं माझं स्तवन गुरूंच्या चरणी ठेवतोय. शुद्ध अंतःकरण घेता नाम स्मरण. शुद्ध अंतःकरण घेता नाम स्मरण. परिचिता चरण वाटे ठेवा. परिचिता चरण वाटे ठेवा. रसिक श्रोत्यांची करण्याची सेवा. वरदान द्यावे गुरुदेवा. रसिक श्रोत्यांची
रसिक श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा रसिक श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा पंडित महंतांचा वेदशास्त्र पुराण ग्रंथांचा वेदशास्त्र पुराण ग्रंथांचा वेदशास्त्र पुराण ग्रंथांचा वाचा जापावा तुरा पंथांचा सन्मार्ग पूजन संतांचा सन्मार्ग पूजन संतांचा सन्मार्ग पूजन संतांचा पालन सत्य वचना करून गुरु याचना पालन सत्य वचना करून गुरु याचना सभा रंगणी राही उभा देवा सभा रंगणी राही उभा देवा रचित श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा वंचित श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा रचित श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा रसिक श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा संस्था मंडळाचे हितकरी अनेक पुरस्कार मानकरी अनेक पुरस्कार मानकरी अनेक पुरस्कार मानकरी आयुष मंडळीना आज्ञाधारी छोटी स्पर्धाला ते ललकारी छोटी स्पर्धाला ते ललकारी छोटी स्पर्धाला ते ललकारी अभयनंदूची शाळा गणपत संतोष भला अभयनंदूची शाळा गणपत संतोष भला रमेश कवी काव्य लेखन करीत देवा रमेश कवी काव्य लेखन करीत देवा रसिक श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा 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 शुद्ध अंतःकरण घेता नाम स्मरण शुद्ध अंतःकरण घेता नाम स्मरण स्पर्शदात करण वाटे घेवा स्पर्शदात करण वाटे घेवा रसिकांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा रसिक श्रोत्यांची करण्या ही सेवा वरदान द्यावे गुरुदेवा बोल श्री गणपती गजानन महाराज की जय बोल तूरे वाले की जय अखंड हरदास वळीचा विजय असो रामचंद्र पंडित घराण्याचा विजय असो गुरुवर्य शाहीराव नंदू यांचा विजय असो वासात पांडुरंग गणपत संतोष यांचा विजय असो सोमेश्वरनाथ मंडल कडपट गावडेवाडी यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती
आठवण गाण्यातच फेरी केली. बुवा राहून गेले. शाहीर आमचे प्रतिस्पर्धी शाहीर संकेत दळवी यांना शाहिरी मानाचा मुद्रा, तसेच वस्ताद महादेव दळवी दीपक मोरे यांना शाहिरी मानाचा मुद्रा. दीपक संकेत मी 200 रुपये, दीपक गुणाजी गावडे 200 रुपये, सुरेश पडे 200 रुपये या सर्व देणगीदारांचे आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच ऋषिका वंशिका वेदिका शीतक इंटरी डान्स 501 रुपया त्यांचंही आमचं मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. तसेच नथुराम भागडे आबिडगाव यांच्याकडून 200 रुपयाचं भरघोस बक्षीस आले, तरी आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. स्वरूप अनुष्का अजित बळकटे यांच्याकडून 501 रुपये आले, आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. तसेच सागर खांडेकर 200, शेखर 200, शीतल खांडेकर 200, महादेव जावळे गावगुडे 200 या सर्व बक्षीसधारकांचं नाच मंडळातर्फे अभिनंदन. धन्यवाद. तसेच तुरेवाले शाहीर वस्ताद श्री सचिन शैलेश उसगावकर दादा सुद्धा गावावरून आले खास, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच वीरबंधू नृत्य कला पथक कळंबड घावरवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं भरपूर असं पारितोषिक आले, तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे ऋणावर धन्यवाद. बघा मंडळी, श्रवण झाले. आता आपण गणाकडे वळतोय. या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहीर संकेत दळवी यांनी सुंदर असा गण सादर केला. बघा मंडळी, आपण दरवर्षी बाप्पा येण्याची वाट बघत असतो, पण तुम्हाला सांगतो गणपती म्हणजे आपला बाप्पा कधी येतही नाही आणि कधी जात पण नाही. आपण काय करतो की मूर्तीची पूजा करतो. बाप्पा आपल्या सगळ्यांच्या एका हृदयात आहे, म्हणून माझ्या बाप्पाला मी कशी आळवणी करतोय लक्ष असू द्या. माथ्यावर आहे ही धरणी, मारुतीच्या तळहातावर जनाबाईच्या जात्यावर ही ओवी भरवाणी, आणि हे गणराया तुझ्या हाती आहे या सृष्टीची सर्वस्व अंतिम कहाणी. हो
रवींद्र बळकटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. तसेच माझे बंधू समीर वीर यांच्याकडूनही 200 रुपयाचं पारितोषिक आले तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. तसेच आमचे शक्तिवाले शाहीर गावळगावचे सुनील निर्मल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा त्यांच्याकडून ह्या लहान मुलांसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले आहे तरी आम्ही नाच मंडळ त्यांच्या आभारी आहोत, धन्यवाद. तसेच टिके ग्रुप महिला मंडळ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले तरी नाच मंडळ आभारी आहोत, धन्यवाद. साई श्रद्धा मित्रमंडळ दिवा यांच्याकडून 1000 रुपये
विश्राम गावडे 500 रुपये, गणपत रामचंद्र गावडे यांच्याकडून 500 रुपये या सर्व बक्षीस धारकांचं नाच मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आता वेळ खूप होते या ठिकाणी स्तवन गण झालेला आहे. आता गवळणीकडे बोलतोय. बुवा गवळणीकडे लक्ष असावं. बुवानी सुंदर असा विषय सादर केलाय. आपण त्याच पद्धतीनं बुवांना विषय द्यायचा प्रयत्न करू. साऱ्या जगाला धावलं आहे प्रियसीवर प्रेम कसं करावं. सावळ्या स्वरूपात सांग सकाळी राधे तू माझे चरण धरावं. माझ्या ठाईच रांगीचा वास कुठे तुला आहे का गठाव. अवघ्या जागा आहे तुझ कलावर शांत चंद्रावली पडलं कस गणाव. आग हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का. आग हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का. सहवासात माझ्या कशी, सहवासात माझ्या कशी कुठे तू जाशील का. बुवाने या ठिकाणी विषय दिलाय. बुवा गड्यावरील चाल नाही तुमच्या गवळणीचं उलट समजा लक्षात सुधारलं. निधिवनात कृष्ण राधेला भेटण्यासाठी गेला तेव्हा श्रीकृष्णाला वाटले प्रथम दर्शनी राधा पुरुष वेशात मला स्वीकारणार नाही, म्हणून श्रीकृष्णाने स्त्रीवेश धारण केला. त्याचे नाव आनंदमयी होय. त्यापैकी कृष्णाने पहिल्यांदा पासरी सोडून वीणावादन केले. हे तुमच्या गवळणीचं उत्तर आहे. तुमच्या विषयाप्रमाणे मी तुम्हालाही या गवळणीतून विषय देतोय. सहस्र गोपिकांमध्ये चंद्रावली गोपिका कुणाच्या कृष्णाच्या कोणत्या अंगात होती आणि तिचं चंद्रावली नाव का पडलं व सांगायचं. तुम्ही गवळणीतून प्रश्न केला तसा हा माझा प्रश्न आहे. आग हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का. आग हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का. सहवासात माझ्या कशी, सहवासात माझ्या कशी कुठे तू सांगशील का. हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का. अगं हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का. सहवासात माझ्या कशी, सहवासात माझ्या कशी कुठे तू सांगशील का. हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का. अगं हे गोपिके माझ्या ठाईच रांगशील का.
हातामध्ये दौलत घेतले, पुढचं कळवत तयार आहे. वेळेचं भान ठेवायला हवं. आता कलगीतुरा म्हटलं की या कलगीतुऱ्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे प्रश्न आणि उत्तर. या ठिकाणी बुवानी त्यांची प्रत माझ्याकडे दिलेली आहे आणि मी सुद्धा त्यांना दिली आहे रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी. बुवांचा प्रश्न उत्तर. बुवांचा प्रश्न, आपल्या देहामध्ये असा एक नर आहे, आपल्या देहामध्ये असा एक नर आहे, त्याला 4 शिंगे, 3 पाय, 2 शिरे, 7 हात असा नर कोणत्या ठिकाणी राहतो आणि कोणत्या मंत्राचा जप करतो आणि त्याचे नाव काय? बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. लक्ष असावं, यज्ञकुंडात समिक्त झालेला अग्नी हा महाश्रेष्ठ वृषभ आहे. शरीरात तो शब्द रूपाने प्रवेशतो आणि जेव्हा तो वाणी रूपाने प्रगटतो तेव्हा त्याला 4 मुखे, 3 पाय, 2 मस्तके असून 7 हात आहेत व 3 जागी त्याला बांधलेले आहे असे त्याचे रूप दिसते. वृषभ अग्नी यज्ञकुंडात मधुर शब्द करीत मानवाच्या नाभिस्थानात शब्द ब्रह्मरूपाने प्रवेश करतो. बुवा पान नंबर आहे 141. त्या नराचं नाव आहे वृषभ अग्नी. तो नाभिस्थानात राहतो आणि तो 2.5 अक्षराचा जप करतो. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. पुरावा माझ्याकडे आहे. बुवांना माझा प्रश्न दिलेला आहे. बद्रीनाथ तीर्थक्षेत्रात सहस्र कवच नावाचा राक्षस राहत होता. त्याच्याकडे 1000 अस्त्र होती. ती काही योद्ध्यांनी त्याच्याशी युद्ध करून नष्ट केली व एकच त्याच्या जवळ शिल्लक राहिले व तो पळून गेला व मरण पावला. तर पुढील जन्मी तो कोण म्हणून जन्माला आला व त्याला मारलं कोणी? व एवढं उत्तर सांगायचं, याचं उत्तर सांगायचं. ग्रंथालय पाठवा. आता या ठिकाणी वेळ खूपच झालेला आहे. वा बरेच काय बोलून गेले. असो एक प्रश्न परत एका अंतरात घेतो आणि बाणी संपवतो. आज कळेल तुम्ही शास्त्र पुराणाचा अभ्यास किती हो केला. रंगमंचावर येण्याआधी गुरुंचे स्मरण केले किती होवेला. शिरावर मानाचा तुरा खांद्यावर शेला. हजारानात पूर्ण होईल अभयभुवान केला. भागाला भाग दिले आशय किती फोडले असे विषय. भागाला भाग दिले आशय असे फोडले किती विषय. त्या शाळेत शिकला गुरुचा चेला ती अभयभुवांची शाळा. त्या शाळेत शिकला गुरुचा चेला ती अभयभुवांची शाळा. त्या शाळेत शिकला गुरुचा चेला ती अभयभुवांची शाळा. त्या शाळेत शिकला गुरुचा चेला अभयभुवांची शाळा. भागाला भाग दिले आशय असे फोडले किती विषय. भागाला भाग दिले आशय असे फोडले किती विषय. त्या शाळेत शिकला हा गुरु चला ती अभयभुवांची शाळा. त्या शाळेत शिकला गुरुचा चला ती अभयभुवांची शाळा. त्या शाळेत शिकला गुरुचा चेला अभयभुवांची शाळा. त्या शाळेत शिकला गुरुचा चेला अभयभुवांची शाळा. बद्रीनाथ तीर्थक्षेत्रात राक्षस राहत होता. राक्षस राहत होता. त्याच्याकडे 1000 अस्त्रे घेऊन पळाला होता. पळाला होता. ग्रंथात पानादी खोला माझे तो ज्ञानाचा टोळा. ग्रंथात पानादी खोला माझे तो हा ज्ञानाचा टोळा. त्या शाळेत शिकला
निर्मल, नियती संतोष निर्मल, शेजल संतोष निर्मल यांच्याकडून 501 रुपया. बैलगाडा लवर्स मनोज खांडेकर, सुमित गावडे, मयूर गावडे, आशिष कांडेकर यांच्याकडून 501 रुपया. तसेच प्रकाश गावडे यांच्याकडून 200 रुपये, गणपत रामचंद्र गावडे यांच्याकडून 200 रुपये, सचिन निर्मल, सुषमा निर्मल यांच्याकडून 300 रुपये, श्रेयान सागर भुवड 200 रुपये, संदीप खांडेकर 500 रुपये. राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कृत, कोकणरत्न पुरस्कृत कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका संगमेश्वरचे उपाध्यक्ष आणि समाजसेवक सन्माननीय श्री प्रभाकरजी धनावडे साहेब यांच्याकडून 500 रुपये. तसेच दिनांक 28/9/2025 रोजी मुक्काम पोस्ट धामापूर, धनावडेवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी माझा कार्यक्रम होणार आहे असून आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती. या ठिकाणी मी पहिली वारी समाप्त करतो वेळेअभावी आणि दुसऱ्या वारीसाठी संकेत दळवीबुवा यांना शुभेच्छा देतो आणि माझी पहिली वारी संपली.